नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 च्या मुंबई पोलीस डायरी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आढावा घेऊया मुंबईत घडणाऱ्या काही कायदेशीर घडामोडींचा. बृहन्मुंबई पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई मधील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याकरिता तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये महिलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींना विशेष प्राधान्य देऊन तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात येतं. तर याच अनुषंगाने परिमंडळ सह अधीनस्थ पोलीस ठाण्यामध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 8 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत विशेष तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं. तर हे तक्रार निवारण दिनामध्ये पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्याचबरोबर पोलीस ठाण्याचे इतर पोलीस अधिकारी यांच्या मार्फत हे निवारण करण्यात आलं. पायधुणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला फरार आरोपी इजाज शाहजहान शेख याची नियमित सुनावणी माननीय सत्र न्यायालय कोर्टरूम क्रमांक 54 न्यायालयात सुरू असून सदर आरोपी हा खटल्याच्या सुनावणी कामी न्यायालयात गैरहजर राहत असल्यानं न्यायालयाने आरोपीला फरार घोषित केलं. तर आरोपी इजाज शाहजहान शेख हा स्वतःचं अस्तित्व लपवून सतत राहण्याची जागा बदलत होता. तो 1992 पासून फरार होता. त्याला तांत्रिक आणि गुप्त खबरीमार्फत त्याचा शोध घेतला आणि आरोपी बोहरी मोहल्ला जे मार्ग इथे सुरू असलेल्या कन्स्ट्रक्शन साईटवर सुरक्षा रक्षकाचं काम करताना आढळला. तर ही माहिती त्यांना मिळाली, ज्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीनं त्याला ताब्यात घेण्यात त्यांना यश आलंय. तर सदर आरोपी हा माननीय न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर या होत्या मुंबईत घडणाऱ्या काही कायदेशीर घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.